नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेलही गरम करून घेतले आहे. आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया. मोहरी छान तडतडली आहे. इथे मी जिरे घालून घेतले आहेत आणि जिरेही छान फुलू देऊया. चिमूटभर हिंग घालून घेऊया आणि इथे मी खोबरे, कोथिंबीर, अद्रक, लसूण याचे वाटण तयार करून घेतले आहे. ते यामध्ये घालून घेऊया आणि वरून थोडासा कढीपत्ताही घालून घेऊया. हे सर्व जिन्नस छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे पहा, इथे आपले सर्व जिन्नस छान फ्राय झाले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा आपल्याला लाल रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदाही छान परतला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोही आपल्याला गाळ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. इथे आपले टोमॅटो गाळ झाले आहेत. आता आपण यामध्ये मसाले पावडर घालून घेऊया. मसाले पावडर घालताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, म्हणजे ते जळणार नाहीत. 1 छोटा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा काळा मसाला मी घेतला आहे आणि कलरसाठी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे. याने आपल्या रस्स्याला छान कलर येईल. हे मसाले छान तेलामध्ये परतून घेऊया. हे पहा, इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घेतले आहे. याने आपल्या रस्स्याला दाटसरपणा छान येईल. तेही तेलामध्ये छान परतून घेऊया. हे पहा, आपल्या मसाल्याला तेल खूप छान सुटले आहे. आता आपण यामध्ये मोड आलेली मटकी घालून घेऊया आणि ही मटकी छान मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. मटकी मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर मटकीमध्ये छान उतरेल. पहा, मस्त दिसत आहे आणि मसालाही छान लागला आहे मटकीला. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. थंड पाणी घालायचे नाही, पाणी गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या रस्स्याला कट खूप छान येईल. तर इथे मी गरम करून घेतलेले पाणी घातले आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया एकदा. मस्त एकदम सुरेख दिसत आहे. तर वरून चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतरही हा रस्सा एकदा मिक्स करून घेऊया. आणि या रस्स्याला छान उकळ येऊ देऊया. इथे आपल्या रस्स्याला उकळ आला आहे. एकदा मिक्स करून घेऊया. आता यावरती मी झाकण ठेवून घेते आणि 10 ते 15 मिनिटं ही मटकी छान शिजवून घेते. हे पहा, इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि मटकी छान शिजली असेल. आता आपण झाकण उघडूया. वाव, मस्त कलर आला आहे रस्स्याला. एकदा मिक्स करून घेऊया. मटकी ही छान शिजली आहे. हे पहा, तर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. तर तुम्हाला माझी रस्सा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.